स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज. नमस्कार. भगवंताचं अर्जुनाला उपदेश करणं चालू आहे. म्हणजे आत्म्याचा ऐक बाबा, आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि तू अहंकारमुक्त भावनेतून निर्लेप बुद्धीनं आपली कर्तव्य करत राहा, कर्म करत राहा आणि फळाच्या अपेक्षेने करू नकोस असं सांगितलं जात आहे. कर्माची फळं मिळतात. कर्म पापकर्म असतील तर त्याचीही फळं मिळतात हे सांगताना अर्जुनाला मग प्रश्न पडलाय, देवा माझ्या कर्माची फळं मिळणार असतील तर मी माझ्या लोकांना मारलं तर ते पापकर्म होईल आणि त्या पापकर्माची फळं मला भोगावी लागतील. आता भगवंत हसतात. काय भगवंतांना जरा फार सोपं करून अर्जुनाला सांगावं लागतं. ही भगवंतांची अडचण आहे. पण बरं झालं त्यांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांना ते लक्षात यायला लागतं. भगवंत म्हणतात, अर्जुना कर्माची गती खूप गहन आहे, ती नीट समजून घ्यायला हवी. मग ते आपल्यालाही समजून घ्यायला हवी. काम म्हणजे वर्क म्हणजे कर्म असा आपण ढोबळ अर्थ घेतो. काम, वर्क आणि कर्म. आता यातला कामचा अर्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष मधला काम घेऊ नका. काम म्हणजे आपण करतो ते काम आणि वर्क इंग्रजी शब्द म्हणजे कर्म असं घेतो आपण. म्हणजे जे करतोय ते कर्म असा अर्थ आपण घेत असतो ढोबळ मनाने, पण तसा अर्थ नसतो. यात एक फरक आहे. फरक कसा आहे? क्रिया आणि कर्म या दोन्हीतला फरक आहे. आपण जे नियमित करत असतो ना ती क्रिया आहे. म्हणजे मी सकाळी उठतो, उठून जातो, क्रिया. गेल्यावर धुतो, क्रिया. दात घासतो, क्रिया. तोंड साफ करतो, क्रिया. अंघोळ करतो, क्रिया. नाश्ता करतो, क्रिया. गाडी चालवतो, क्रिया. पोचून पायऱ्या चढून ऑफिसात जातो, क्रिया. रोजचं काम लिहितो, कॉम्प्युटरवर करतो, क्रिया. जेवण करतो, क्रिया. झोपी जातो, क्रिया. गाढ झोपतो, क्रिया. आलं? जे क्रिया नावाचा कॉलम तुमच्या लक्षात आला असेल. आपण जे करतो ते क्रिया. मी रस्त्यात कुणाला तरी अडवतो आणि ठोकतो, क्रिया नव्हे, कर्म. मी रस्त्यात कुणाला तरी अडवलंय आणि कानफटात जाळ काढलाय, ही क्रिया नसते, हा कर्मामध्ये येतो. मी चालणाऱ्या भिकाऱ्याला दान करण्याच्या ऐवजी त्याने जमा केलेल्या भांड्यालाच घेऊन पळून जातोय, क्रिया नव्हे, कर्म. क्रिया पाप पुण्यात येत नाही. क्रिया पाप पुण्यात येत नाही, कर्म पाप पुण्यामध्ये येत. आपण जे म्हणून गहना कर्मणो गती, कर्माची गती गहन आहे हे जे म्हणतात त्या तेच आहे. आपल्या क्रिया पाप पुण्याच्या मध्ये येत नाहीत, आपली कर्म पाप पुण्याच्या मध्ये येतात. मी भिंतीत खिळा ठोकतो, क्रिया. मी लोकाच्या डोक्यात खिळा ठोकतो, कर्म. खिळा तोच, ठोकण्याची कृती तीच. ठोकला कुठे यावर क्रिया की कर्म ठरतं. आलं लक्षात? क्रिया आणि कर्मातला अर्थ आपल्या सोपा व्हावा म्हणून व्यासांनी, महर्षी वेदव्यासांनी क्रिया आणि कर्माचा खूप सुटसुटीत आणि सोपी व्याख्या करून सांगितली. महर्षी म्हणतात, परोपकाराय पुण्याय, परोपकाराः पुण्याय पापाय परपीडनम. परोपकाराः पुण्याय पापाय परपीडनम. आलं लक्षात? कर्माची अगदी सोपी सुटसुटीत यापेक्षा काय व्याख्या असू शकते? परोपकारामध्ये पुण्य आहे तर परपीडा देण्यामध्ये पाप आहे. मग परोपकार, पुण्य करणे आणि पाप टाळणे हे जे आहे ना ते कर्म आहे. आलं लक्षात? परोपकार करण्यासाठी केलेल्या क्रिया या कर्मात येतात आणि परपीडा करण्यासाठी केलेल्या क्रिया या कर्मात येतात. मग हिशोब ज्याचा त्याचा ठेवला जातो. पुन्हा सांगतो, देवाच्या बँकेत पाप आणि पुण्य याचे दोन्ही हिशोब वेगवेगळे आहेत. टॅली करताना
10 पाप 12 पुण्य, म्हणून पाप पाप संपले, 2 पुण्य उरले, चला स्वर्गात, असं होत नाही. असं होत नाही. म्हणजे एफडीवर मिळालेलं व्याज, एफडीवर कर्जावर घेतलेलं व्याज वजा केलं, उरलेले पैसे भरा म्हणले आणि जा असं म्हणले, असं होत नाही. असा हिशोब राहत नाही. 12 पुण्य केलीत 12 पुण्याचं फळ मिळेल, 12 पाप 10 पाप केलीत 10 पापाचं फळ मिळेल. कर्माची गती गहन आहे. आलं लक्षात? त्यामुळं कर्म करताना पाप आणि पुण्याचा परपीडा होणार नाही याचा विचार केला पाहिजे. क्रिया आणि कर्म यातला फरक लक्षात आला पाहिजे. एक उदाहरण सांगतो, गंमत म्हणून सांगतो. एक माणूस आंधळा रस्त्याच्या कडेला फुटपाथवर उभा होता. उभा आपला बिचारा, कुणाची मदत मिळते का जाणाऱ्याला भाऊ ओ भाऊ ओ भाऊ असं करत होता. तेवढ्यात एक घाईघाईतला भाऊ आला. त्यानं त्या आंधळ्याला रस्त्याच्या या कडेला उभा असलेला बघितलं, त्याचा हात धरला, तरा 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 रस्ता ओलांडून दिला, पलीकडे नेऊन सोडलं आणि म्हणाला, बघ तुझा रस्ता ओलांडून झाला. तो म्हणाला, भाऊ तुम्ही मला मदत केली ठीक आहे, पण अर्धा तास प्रयत्न करून मी रस्त्याच्या त्या बाजूनी या बाजूला आलो होतो आणि या बाजूला पलीकडच्या बाजूला असलेलं एक स्थळ नेमकं कुठे आहे ते मला विचारायचं होतं. त्यासाठी माणसांना अडवून विचारत होतो, भाऊ जरा पत्ता सांगा ना. तुम्ही मला विचारलंच नाही कशा करता ते, तुम्ही मला इकडं आणून सोडलंय, आता काय उपयोग म्हणाला, पुन्हा मला अजून तेवढा वेळ लोकांची मदत घेऊन परत जावं लागेल. तुम्ही केलेल्या मदतीचा काय फायदा भाऊ? तुम्ही कर्म केलं नाही, तुम्ही क्रिया केली. एकदा एक असाच प्रवासी मुंबईच्या ट्रेनमध्ये बसला, पण चुकून तो फास्ट ट्रेनमध्ये बसला. म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली गाडी पहिल्यांदा थांबणार ती भायखळा स्टेशनवर आणि तिथून निघाली की दादर स्टेशनवर. आता याला कळलं की आपण जे मधल्या लोअर परेल वगैरे स्टेशनला उतरायचंय तिथे ही गाडी थांबतच नाही. मग काय करायचं? मग गाडीतल्या एका माणसाने सल्ला दिला, म्हणाला आत्ता जरा ब्लॉक चालू आहे, लाईनचा ब्लॉक चालू आहे, तू एक काम कर, लोअर परेलला गाडी फार स्लो होते आणि झाली की तुला उतरता येईल, तू त्यावेळेला उतर. याला इथे आयडिया पटली. खूप स्लो झाली गाडी आणि त्यानं गाडीतून पाय खाली ठेवून जमिनीवर टाकला. एवढ्यात गाडीचा टीटी आला आणि हा माणसाला यानं हात धरून फरकन वर ओढून घेतलं. ते म्हणला, बघा मी तुमचा जीव वाचवला. तो म्हणला, टीटी साहेब गाडीचा वेग कमी झाला आणि पुन्हा परतीचा प्रवास करावा लागू नये म्हणून उतरत होतो हो मी खाली. तुम्ही माझी मेहनत वाढवली, पुन्हा दादरवरून मला परत यावं लागेल. टीटी बिचारा ओशाळला. त्याला वाटलं आपण मदत केली होती. क्रिया आणि कर्मातला फरक लक्षात घ्या. आवश्यक आहे का त्यावेळेला केलं पाहिजे आणि ती कृती केली पाहिजे. आपण अनावश्यक वेळेला खूप करतो. अवघड असतो लवकर समजणं आणि हे लवकर समजणं आवश्यक आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू निर्लेप मनाने अहंकार सोडून देऊन अहंकार मुक्त भाव मनात ठेवून आपल्या समोर असलेल्या शत्रूला मार. कारण ती क्रिया आहे, ते कर्म म्हणून तुझ्या वाट्याला येणार नाही. ती क्रिया तू करशील तेव्हा नियमित क्रिया केल्यासारखंच होईल. कर्म म्हणून त्याचं पाप तुझ्या वाट्याला येणार नाही. नमस्कार.